नमस्कार, मी संभाजी शिराळे आणि आपण बघत आहात बातमी तक. मित्रो, बातम्या तर येणारच आहेत, पण अगोदर आपल्या चॅनलवर सुरुवातीलाच आपण सांगितल्याप्रमाणे की आपण बातम्या देणार आहोत. त्यात धार्मिक ही सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बातमी द्यायची आहे. आणि मित्रो, सर्व काही चालतंय हे सर्व अध्यात्मावर चालते. कुठलाही विषय घ्यायचा असेल तर त्याची सुरुवात आणि शेवट ही अध्यात्मावर होत असते. आणि मित्रो, गेली 11 वर्षापासून आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये फळा हे संस्थान संत मोतीराम महाराज यामुळे गाजलेलं आहे. त्याचप्रमाणे आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये संत जनाबाई ही गावाखेडची आमची वास्तव्याला असलेली आहे. संतांची आमची भूमी आहे. परभणी जिल्हा हा खरोखरच संतांचा जिल्हा म्हणून ओळखला जाते. त्यामध्ये पाथरी येथे साई मंदिर आहे, कारण साई महाराजाचं तिथं जन्मस्थळ आहे. त्याचप्रमाणे संत मोतीराम महाराज, संत निवृत्ती महाराज हे आमच्या पालम तालुक्यातलेच. आणि अशा ह्या संतांच्या भूमीमध्ये, संतांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविक भक्त हे नेहमीच येत असतात. त्यामध्ये गेली 11 वर्ष झालं नांदेड जिल्ह्यामधून लोहा तालुका येथून परिसरातील सर्व भक्तगण एकत्रित येतात आणि पायी दिंडी सोहळा हे तिथून भजन कीर्तन नामस्मरण करत पायी चालत 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 हे फळा येथे एका दिवसाचा प्रवास करून रात्रीच्याला ते परत गावी जातात. मित्रो, असाच त्यांचा काल दिंडीचा सोहळा हे लोहा गावातून सकाळी निघून हे आता पेठशिवणी येथील विश्वदीप उद्योग आणि वसू न्यूटेक प्रायव्हेट लिमिटेड याच्या प्रांगणामध्ये त्यांनी थांबलेलं आहेत. आणि त्या तिथं दरवर्षी थांबतात. तिथं भोजनाचा कार्यक्रम केला जातो, म्हणजेच महाप्रसाद. आणि त्या महाप्रसादाच्या कामासाठी जे लागणारा वेळ आहे त्याच वेळामध्ये तेवढ्याच वेळामध्ये जे साधू संत जे आलेले असतात त्याच्यामध्ये प्रवचनाचा सुद्धा कार्यक्रम होतो. आणि असंच हे सर्व एकत्रित येऊन हे बघा महादेवाच्या मूर्तीचं दर्शन घेतात. तिथं महादेवाचा लिंग आहे. गार्डनमध्ये आमचं तिथं महादेवाचं देवस्थान आहे. म्हणजे शंकराच्या मूर्तीसमोर येऊन ते सर्वजण थांबलेत आणि त्यापुढं ते एकत्रित येऊन आपलं प्रवचनाचा कार्यक्रम सुरू करतात. आणि ह्याच्यामध्ये भोजनाची जी सुरुवात आहे तिथं जे भोजन निर्मिती होते केल्या जाते याचा सर्व खर्च सोनी क्लॉथ सेंटरचे मालक म्हणजेच तुम्हालाही माहीत आहे बालाजी सावकार कोटलवार हे दरवर्षी करतात. आणि त्याचप्रमाणे दुसरे सुद्धा मान्यवर हे दानशूर भरपूर आहेत. कोणी टेम्पो देतो तर कोणी वाहतुकीसाठी जीप ट्रॅव्हल्स इत्यादीची व्यवस्था केली जाते. असे वेगवेगळ्याच्या सहकार्यातून या साधू संतांची व्यवस्था व्हावी, यांना चांगलं सोय व्हावी, यांच्या गरजा भागाव्यात या उद्देशानं सर्व एकत्रित येतात. त्यानिमित्ताने खेड्यापाड्यातील महिला पुरुष थोर असे संत महंत नवीन तरुण पिढीचे सर्वजण एकत्रित येऊन नामस्मरण करीत एक दिवसाच्या दिंडीसाठी येत असतात. आणि ते पहा आता पुढं प्रवचन आणि संत मोतीराम महाराजांची एक प्रतिमा घेऊन एक टेम्पो बॅनर लावून आलेला आहे. आणि हे आता या पुढे तुम्हाला दिसणारच आहे, ते पहा. नमस्कार, मी संभाजी शिराळे आणि आपण बघत आहात बातमी तक. मित्रो, बातम्या तर येणारच आहेत, पण अगोदर आपल्या चॅनलवर सुरुवातीलाच आपण सांगितल्याप्रमाणे की आपण बातम्या देणार आहोत. त्यात धार्मिक ही सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बातमी द्यायची आहे. आणि मित्रो, सर्व काही चालतंय हे सर्व अध्यात्मावर चालते. कुठलाही विषय घ्यायचा असेल तर त्याची सुरुवात आणि शेवट ही अध्यात्मावर होत असते. आणि मित्रो, गेली 11 वर्षापासून आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये फळा हे संस्थान संत मोतीराम महाराज यामुळे गाजलेलं आहे. त्याचप्रमाणे आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये संत जनाबाई
ही गावाकडची आमची वास्तव्याला असलेली आहे, संतांची आमची भूमी आहे. परभणी जिल्हा हा खरोखरच संतांचा जिल्हा म्हणून ओळखला जाते. त्यामध्ये पाथरी येथे साई मंदिर आहे, कारण साई महाराजाचं तिथं जन्मस्थळ आहे. त्याचप्रमाणे संत मोतीराम महाराज, संत निवृत्ती महाराज हे आमच्या पालम तालुक्यातलेच. आणि अशा ह्या संतांच्या भूमीमध्ये, संतांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविक भक्त हे नेहमीच येत असतात. त्यामध्ये गेली 11 वर्ष झालं नांदेड जिल्ह्यामधून लोहा तालुका येथून परिसरातील सर्व भक्तगण एकत्रित येतात आणि पायी दिंडी सोहळा हे तिथून भजन कीर्तन नामस्मरण करत पायी चालत 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 हे फळा येथे एका दिवसाचा प्रवास करून रात्रीच्याला ते परत गावी जातात. मित्र, असाच त्यांचा काल दिंडीचा सोहळा हे लोहा गावातून सकाळी निघून हे आता पेठशिवणी येथील विश्वदीप उद्योग आणि वसू न्यू टेक प्रायव्हेट लिमिटेड याच्या प्रांगणामध्ये त्यांनी थांबलेलं आहेत आणि त्या तिथं दरवर्षी थांबतात. तिथं भोजनाचा कार्यक्रम केला जातो, म्हणजेच महाप्रसाद. आणि त्या महाप्रसादाच्या कामासाठी जे लागणारा वेळ आहे त्याच वेळामध्ये तेवढ्याच वेळामध्ये जे साधू संत जे आलेले असतात त्याच्यामध्ये प्रवचनाचा सुद्धा कार्यक्रम होतो. आणि असंच हे सर्व एकत्रित येऊन हे बघा महादेवाच्या मूर्तीचं दर्शन घेतात. तिथं महादेवाचा लिंग आहे, गार्डनमध्ये आमचं तिथं महादेवाचं देवस्थान आहे. म्हणजे शंकराच्या मूर्तीसमोर येऊन ते सर्वजण थांबलेत आणि त्यापुढं ते एकत्रित येऊन आपलं प्रवचनाचा कार्यक्रम सुरू करतात. आणि ह्याच्यामध्ये भोजनाची जी सुरुवात आहे तिथं जे भोजन निर्मिती होते केल्या जाते याचा सर्व खर्च सोनी क्लॉथ सेंटरचे मालक म्हणजेच तुम्हालाही माहीत आहे बालाजी सावकार कोटलवार हे दरवर्षी करतात. आणि त्याचप्रमाणे दुसरे सुद्धा मान्यवर हे दानशूर भरपूर आहेत. कोणी टेम्पो देतो तर कोणी वाहतुकीसाठी जीप ट्रॅव्हल्स इत्यादीची व्यवस्था केली जाते. असे वेगवेगळ्याच्या सहकार्यातून या साधू संतांची व्यवस्था व्हावी, यांना चांगलं सोय व्हावी, यांच्या गरजा भागाव्यात या उद्देशानं सर्व एकत्रित येतात. त्यानिमित्ताने खेड्यापाड्यातील महिला पुरुष थोर असे संत महंत नवीन तरुण पिढीचे सर्वजण एकत्रित येऊन नामस्मरण करीत एक दिवसाच्या दिंडीसाठी येत असतात. आणि ते पहा आता पुढं प्रवचन आणि संत मोतीराम महाराजांची एक प्रतिमा घेऊन एक टेम्पो बॅनर लावून आलेला आहे आणि हे आता या पुढे तुम्हाला दिसणारच आहे. ते पहा. की आपल्या लक्षात यावं आपण कसं कसं आणि देवाचं कल्याण आपलं खरं कल्याण आहे. भगवंता वेळ आहे, बाकी तेव्हा वेळच नाही. संपूर्ण सृष्टी भगवंता वेळ आणि आपल्या समोर खेळासाठी त्या देवाला आनंद प्राप्त करून देण्यासाठी केलेल्या कार्याचं फल किती असेल त्याची गणती कोणी करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला प्रसन्न करण्यासाठी कार्य केलं तर तो काहीतरी दिवस चालवल, पण देवाला प्रसन्न कार्य जर केलं तो पिढ्यान पिढ्या चालवतो. आपल्या पुढे उदाहरण आहे. आणि आता आहात त्या तुकोबारायण म्हणतात की देवाला सुद्धा आनंद. काय करतात ते नेमकं
गीता भागवत करती श्रवण. त्यांचं श्रवण असते गीतेचं श्रवण आणि भागवत. आता गीता म्हणजे काय? आता गीता म्हणलं की लोकांना एवढाच प्रश्न पडतो की ज्ञानेश्वरी का गीता? गीता घ्यावं का ज्ञानेश्वरी घ्यावं? पण गीता हीच ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्ञानेश्वरीचं वाचन करून समजून जर घेतलं तर समजा त्या ठिकाणी माणसाचं जीवन होतं. एका शब्दामध्ये जास्त म्हणजे, कारण तिकडे स्वयंपाक झाला, पुढे चालायला जायचं, दिंडीवाल्याला, पंक्तीवाल्याला अनेकाला प्रश्न, दिंडी चालकाला प्रश्न पडतो, वेळेचं भान असावं. आणि त्या ठिकाणी गीता म्हणजे काय? भगवंतानं 45 मिनिटामध्ये अर्जुनाला सांगितलेलं कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे. गीता म्हणजे दुसरं काहीच नाही. गीतेच्या साधक संजीवनी त्याच्यामध्ये रामकृष्णजी महाराजांनी वर्णन करीत असताना सांगितलं की कर्तव्याची जाणीव करून दिली. कर्तव्य काय? जे मनुष्याला करायला सांगितलं ते करणं म्हणजे त्याचं धर्म, आणि जे करायला सांगितलंय ते न करणं ते अधर्म. ते करणं तर धर्मच आहे, पण करायला न सांगितलं, करायला सांगितलेलं कार्य न करणं हा सुद्धा अधर्म आहे. मोठ्या थाटामध्ये दरवर्षी आपण या ठिकाणी खेड्याला जात असतो आणि ही दुपारची खेट्याची आपली व्यवस्था भोजनाची, आणि या ठिकाणी दरवर्षी प्रवचन होतात. संतांनी हा मार्ग आपल्याला दाखवला तो हिताचाच मार्ग आहे. एरवी संसारामधले जे लोक मार्ग दाखवतात ते संसाराचा धन संपदा हे सगळं शोधून 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 माणूस शेवटच्या श्वासापर्यंत ह्याच्यामध्ये हेच शोधतो. प्रारब्धानं ती गोष्ट आपल्या समोर आल्यानंतर त्याचा तात्पुरता उपयोग घेणं हे ठीक आहे, पण संपूर्ण सुख त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला ते सापडत नाही. आता महाराजांनाही गाडी असतात, घोडे असतात, सगळं असते, पण ते हीच जर त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं, सर्वस्व नाही, त्याचा उपभोग घेणं म्हणजे त्याच्यावर सर्व त्याचा भार पडला नाही. त्याचं सर्व चित्त हे भगवंताच्या चरणावर, भगवंताच्या भक्तीवर, नामचिंतनामध्ये जर त्याचं असलं तर त्याला काही विषय भोगला असं म्हणण्याला काही कारण नाही. चित्त जर भगवंताच्या ठिकाणावर एकरूप असलं मग संसाराचा उपभोग घेतला काय, न घेतला काय. सगळ्या संतांनी जे जे आपल्या वाट्याला कर्म आलेलं आहे ते केलंच की नाही. सगळ्या संतांनी जो आपला व्यवसाय होता तो केलाच की नाही. कालच प्रवचनामध्ये विषय झाला, इतिहासामध्ये आपण पाहतो नाथ महाराजांनी काशीची कावड रामेश्वरला नेत असताना रस्त्यामध्ये गाढव, उन्हाळ्याचे दिवस होते, खूप तहान लागली, पाय फोडायला लागलं, ते मरायची वेळ आली त्या गाढवाची. नाथ महाराजांनी खांद्यावरची कावड टेकवली आणि त्यातली एक कळशी त्या गाढवाच्या तोंडातून इतक्यात मागून माणसाले म्हणजे, महाराज आपल्याला रामेश्वरला जाऊन अभिषेक करायचा होता, तुम्ही इथेच गाढवाला पाणी पाजलं. नाथ महाराजांनी शांतपणानं उत्तर दिलं, रामेश्वरचा अभिषेक झाला नाही. ते समोर गाढव आहे, तिथं कुठं रामेश्वर आहे, अजून पुढे 4 किलोमीटर आहे रामेश्वर. म्हणजे तुम्हाला रामेश्वर दिसत नसेल, मला रामेश्वर दिसला म्हणून मी त्याचा अभिषेक केला. तुम्हाला गाढव का दिसायलंय? उत्तर शोधा तुम्ही तसं. दुसऱ्या लोकांना गाढव का दिसू लागलं? नाथ महाराजांना गाढवा देव दिसला, त्यांना गाढव दिसलं नाही. नाथ महाराज स्वतः देव होते म्हणून आतला देव दिसला. बाकीचे सोबतचे लोक होते त्यांना गाढवच दिसू लागलं. का बरं? ते गाढव होते म्हणून गाढव दिसू लागले. सगळ्यात परमार्थाचा शेवट इथं आहे, सगळ्या भूतमात्रामध्ये परमात्मा दर्शन व्हावं. नामदेव महाराजांचं उदाहरण आहे. खेचर स्वामीकडून ज्यावेळेस परत आले नामदेव महाराज पंढरपूरला, पांडुरंगाला वाटलं माझा नामा त्यांनी एका गुरुकडे पाठवला होता, गुरुने त्यांच्यावर कृपा केली, पण एक टेस्ट घ्यावी, त्याच्यासाठी घटक चाचण्या असतात ना 8-8 दिवसाला, तशी एक चाचणी नामदेवरायची घ्यावी. पहिल्या चाचणीत मुक्ताबाईच्या नामदेवराय कच्चे ठरले होते,
आता खेचर स्वामी करून जाऊन आल्यानंतर आता मात्र नामदेव माझा पूर्ण झाला का नाही एकदा बघावं. नामदेव महाराजांनी वाळवंटात स्वयंपाक केलेला आहे. द्वादशीचा दिवस आहे. मी चंद्रभागेला नैवेद्य दाखवण्यासाठी गेलो तर इतक्यात तो काळं कुत्र आलं. त्या कुत्र्याने त्या 2 भाकरी तोंडात पकडल्या आणि पळाले. काय केलं नामदेव महाराजांनी? एवढे धोटे घेतले, काठी घेतली नाही, काठी नाही वाटी घेतली. नुसती वाटी घेतली नाही, तुपाची वाटी घेतली. नामा स्वयंपाक करून बैसला, केशव श्वान रूपे आला. रोटी घेऊन या गेला सर्वाभूती केशव, हाती घेऊन ये तुपाची वाटी. नामा लागे श्वाना पाठी, उभा उभा जग देती कोरडी रोटी कसा पाहिजे. हे पांडुरंगा, अरे कोरडी भाकर खाऊ नको राजा. हा माझ्या हातात एक तूप आहे, त्या भाकरीला मी लावत होतो, मग तू खास. कुत्र असताना काय दिसला त्यात? देव. आपल्याला दिसते का असं देव? देवात देव दिसत नाही तर कुत्र्यात कधी देव दिसणार? मंदिरामध्ये कोंडा आहे म्हणणारी काही अवलाद आता या जगात. देवाला देव म्हणत तर कुत्र्यातला देव कधी त्यांना दिसणार? म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हे जर आपल्याला प्रतीती यायची असेल, ही साधना घडायची असेल, हे साधनात्मक हित आपलं व्हायचं असेल आणि साध्यात्मक हित व्हायचं असेल, एकच आपल्या जीवनामध्ये अवलंबन आहे, त्याचं नाव आहे सत्संग. म्हणून आज आपण लोहा शहरामध्ये श्रावण शुद्ध प्रतिपदा ते श्रावण मध्ये पंचमी पर्यंत 20 दिवस आपण एक अनुष्ठान करत असतो दरवर्षी. आणि त्यातल्या त्यात आज आदरणीय रमेश महाराज अफोडकर यांनीच आपल्याला धडा घालून, ते गुरुजीच आहेत, आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत. त्यांनी असा धडा घालून दिला की महाराज, आम्ही इथे उत्तम नामाचं जग सुरू केलेलं आहे, तुमच्या लोह्यातही करा. ज्या दिवशीपासून त्यांनी सांगितलं त्या दिवशी आमचं प्रवचन झालं की आम्ही 5 मिनिटं 10 मिनिटं जसा वेळ असेल तसं श्री विठ्ठल नामाचा जप करतो. हे संतांच्या संगतीत राहिले की असे लाभ मिळत असतात. मोतीराम महाराजांच्या संगतीत असले की असं दिंडीला जात आहे. आपल्या लेखाला शिवाजी महाराज करायचं, का अफजल खान करायचं, का औरंगजेब करायचं, हे सगळं मातोश्रीच्या हातात आहे. शिवाजी राजे झाले, शिवाजी राजेमुळे झाले नाही, जिजाऊमुळे शिवाजी राजे झाले. स्वामी विवेकानंदानं नाही झाले महाराज. त्यांच्या मातोश्रीने केलेला उपदेश, त्यांच्या रामकृष्ण परमहंसाने केलेला उपदेश म्हणून विवेकानंद झाले. ते आपल्या भारताची ध्वजा अमेरिकेपर्यंत त्यांनी नेऊन पोहोचविले. यासाठी लागणारे संस्कार आणि त्या संस्काराचे केंद्र म्हणजे संत आहे. आपण मोतीराम महाराजांचं काही काय होईना, त्यांचे दासानुदास आपण म्हणून घेतो. म्हणूनच आपल्याला ही थोडीशी बुद्धी होती की परमार्थ करण्याची आपल्याला गरज वाटते. जर आपण या संघात नाही राहिलो तर निश्चित कुठल्या तरी एक वेगळ्या वळणात जाऊ आणि आपलं अधपतन निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या शिराळे साहेबांचा आपण या वास्तूमध्ये आपण उपस्थित आहोत, शिराळे साहेबांचं इथं जायचं म्हणून लोहापासूनच शिराळ लागला. शिराळे साहेबाच्या येईपर्यंत शिराळ आहे. आता यांनी पुन्हा आशीर्वाद द्यावा की फळ्यापर्यंत शिराळ गेला. दरवर्षीचाच अनुभव आहे आम्हाला. काय तिथे इतर, पण मला कालच वाटलं ऊन लागायला आता उद्या बेजारी प्रत्येकडे. पण मोतीराम महाराजांची छाया त्या सर्वांवरती आहे. खूप मोठ्या संख्येने आम्ही पुन्हा सर्वांना विनंती केली, मोतीराम महाराजांचा दिंडी सोहळा आहे, मोतीराम महाराजांचा दिंडी सोहळा आहे. वास्तविक ज्यांना सन्न माहीत नाही पण ते पवार साहेब आहे. अनेक मंडळी अशी त्यांना बसता येणार, उठता येणार, पण प्रेमानं महाराजांसंग चालतात आणि महाराज त्यांना शक्ती देतात. एक मोठं नवल आहे. म्हणून पुन्हा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आणि असा ज्या वेळी संतांचा सोहळा असेल त्यावेळी सर्वांनी या सोहळ्यामध्ये सक्रिय सहभागी राहावं. आणि आमचं कोणाचं कल्याण नाही, त्यात स्वतः तुमचंच त्यात कल्याण आहे, हे मंत्र विसरू नये. कुंडली कबरदा हरी गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत मोतीराम महाराज की ऐकू नका. थोडसे 5 मिनिटं आपल्या या दिंडी सोहळ्यासाठी ज्यांनी आपल्याला काही सहकार्य केलेलं आहे अशी मंडळी सध्या इथे उपस्थित आहे. ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा. खरं तर त्यांना सत्कार नको वाटतं, पण आम्हाला राहावं की अशा ठिकाणी आपल्याला खूप मोठं योगदान दिलेलं आहे. अशांचा फुल नाही फुलाची पाकळी एक छोटस त्यांना आपण आपल्या मोतीराम महाराजांचा प्रसाद म्हणून त्यांना आपण हे देत आहोत आणि त्यांनी ते स्वीकारावं. कोणाकोणाचे सत्कार होणार ते गुरुजी सांगतो.
त्यांनी ताबडतोब समोर यावं. सत्कार करणारी मूर्ती आणि सत्कार ज्यांनी करायचा आहे अशा दोघांनी उपस्थित राहावं. वेळ लावून प्रथमतः श्री हरिभक्त बालाजी सावकार पोटगिरे यांचा सन्मान सत्कार श्री बबरूवान पाटील पवार सप्ताह समिती अध्यक्ष लोहा हे करतो. आणि त्यांनी हा जसा आपल्या वडिलांकडून घेतलेला रंगनाथ सावकार पोटगिरे. खर तर हा जो पारायण सोहळा आहे ते सावकारने 6 ज्ञानेश्वऱ्या मुळामध्ये आपल्याला दिलेल्या होत्या. तुम्ही मोतीराम महाराजांचं करत राहा, तुम्हाला ज्ञानेश्वरी आणून देईल. आणि आपल्या वडिलांची जी वसा आहे, जो परंपरा आहे, ती बालू साहेबांनी 100% सांभाळलेली आहे. त्याबद्दल त्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद. श्री मोतीराम महाराजांचे निश्चितच त्यांना आशीर्वाद आहे. त्यांनी फार स्वीकारावा. आमच्या गौरव पाटील ते त्यांचा सत्कार करत आहेत. धन्यवाद. यानंतर शिराळे साहेब विश्वदीप उद्योगचे या ठिकाणचे असणारे अध्यक्ष मालक संस्थापक यांचा सत्कार श्री हरिभक्त परायण प्राध्यापक मारुती चव्हाण साहेबांचं वाटतं बोलावं वाटतं असे गरीब व्यक्तिमत्व त्यांचा सत्कार आमचे आदरणीय मारुतीराव गुरुजी चव्हाण आमच्या ज्ञानेश्वरी परिपाठाचे ऍडमिन. यानंतर आशिष केशवराव पाटील चव्हाण यांचा सत्कार नामानंद रामेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे संयोजन समितीचे अध्यक्ष नामानंद रामेश्वर गाडी परत येण्यासाठी आयचर मध्ये दादांनी आम्हाला येण्यासाठी आयचर परत येण्यासाठी वाहन दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. दरवर्षी ते वाहन पुरवतात आणि सतत आपल्याला आपल्या घरी आणून सोडतात, म्हणून पुन्हा त्यांचे धन्यवाद. सत्कार श्री पिंटू पाटील पवार यांचा सन्मान अकाळे साहेब. म्हणून आपल्याला आनंदाने भजन ऐकायला मिळतं बुडवलेलं. आता त्यांनी करायलाच पाहिजे. केल्याबद्दल त्यांचं खूप कौतुक आहे. अशोक पाटील चव्हाण आपल्या वडिलांची जी परंपरा आहे ते सांभाळत आहे. मी त्यांना विनंती केली होती की सुनेगावपर्यंत या, तर ते म्हणजे चालतो म्हणजे मोतीराम महाराजांविषयी किती लोकांचं प्रेम आहे हे एका एका व्यक्तीकडून आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी मोतीराम महाराजांचा जो ग्रंथ आहे स्वतःच्या स्वखर्चाने त्यांनी तो प्रकाशित केलेला आहे. खूप मोठा त्यांचा वाटा आहे. जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये त्यांनी या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी वैयक्तिक खर्च केले. राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पाण्याची गिलास आणायची पाणी
पाणी तिथं पोरं तेवढे थांबले तर पाण्याला बोलवायचं इकडे आणले पाणी आणले वाटत बघा इकडे भाताचा ना भातवर आणि इकडे सगळंच बरोबर इकडे कुठे बसले ह्या पंक्तीला जाऊ हो ह्या पंक्तीला जाऊ हा किती मारा ह्या पंक्तीला हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण नाम घ्याचे हरीचे सहज हवन होते नाम घेता तुकाचे योग करी बोला सगळ्या महिला एकत्र राहा श्री संत मोतीराम महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित हा पायदिंडी सोहळा आता विश्वजित उद्योग इथून रवाना होत आहे पालन मार्गे फळा श्री संत मोतीराम महाराज श्रीक्षेत्र फळा येथे आपण पाहू शकता यामध्ये शहरातील असंख्य तालुक्यातील भक्त मंडळी आवर्जून सहभाग नोंदवतात. आता हा पायदिंडी सोहळा पासून पालम मार्गे फळा